ज्येष्ठ व 73% अपंग नागरिकाचा प्रशासनाविरोधात आमरण उपोषण इशारा. टाकळगाव येथील स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील मौजे टाकळगाव येथील रहिवासी 65 वर्षीय ज्येष्ठ व 73% शारीरिकदृष्ट्या अपंग नागरिक श्रीराम मारुती सावंत यांनी प्रशासनाला वेळ काढून धोरणाला कंटाळून थेट स्मशानभूमीच्या जागेवर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. दिनांक 26 मे 2026 रोजी त्यांनी माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय वसमत यांच्याकडे अधिकृतपणे हे आमरण उपोषण निवेदन सादर केले आहे. या निवेदनानुसार जर त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ते दिनांक 8 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून टाकळगाव येथील स्मशानभूमीच्या जागेत बांधलेल्या शेडमध्ये उपोषणास बसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार टाकळगाव येथील अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजासाठी गट नंबर 109 मधील हे 20 गुंठे जमीन स्मशानभूमीसाठी राखीव आहे, परंतु सदर जमिनीवर एका स्थानिक शेतकऱ्याने मागील 60 वर्षापासून बेकायदेशीर अतिक्रमण करून ती जमीन स्वतःच्या शेतीकामासाठी वापरल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यापूर्वी प्रशासनाकडून शासनाच्या नियमानुसार या जागेची मोजणी करून तिचा ताबा ग्रामपंचायतीकडे सोपवण्याचा निर्णय झाला होता. तसेच सदर जागेला कुंपण घालून 8 जून 2026 रोजी कार्यालयीन वेळेत स्मशानभूमीमधील बांधलेल्या शेडमध्ये ग्रामपंचायतीला ताबा देण्याचे निश्चित करण्यात आले होते, परंतु यापूर्वी देखील दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी स्मशानभूमीच्या अतिक्रमण निर्मूलनासाठी सावंत यांनी तब्बल 9 दिवस आमरण उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाने केवळ तात्पुरते आश्वासन देऊन उपोषण सोडवायला लावले होते, मात्र ठोस कारवाई झाली नाही. गेल्या काही वर्षापासून ते सतत शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही केवळ अगदी घोडे नाचवले जात असल्याने आणि न्याय मिळत नसल्याने शेवटी हताश होऊन त्यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग निवडलाय. सावंत यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की ते एका संवेदनशील जागी उपोषणाला बसत असल्यामुळे त्यांच्या जीविताला, तब्येतीला किंवा कोणत्याही शारीरिक अवयवाला काही बरे वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र प्रशासनाची राहील. तसेच उपोषण स्थळाची सुरक्षा आणि तिथे विजेची लाईट व्यवस्था करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सेवक आणि पोलीस पाटील कार्यालय टाकळगाव यांची राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सावंत यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी हिंगोली, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी वसमत आणि स्थानिक पोलीस स्टेशनसह एकूण 11 संबंधित विभागांना माहितीसाठी पाठवले आहेत. एक अपंग आणि वृद्ध समाजसेवकाला न्याय मिळवण्यासाठी थेट स्मशानभूमीत उपोषणाला बसावे लागत असल्यामुळे आता संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजय कुमार गाडेकर या मौजे टाकळगाव या ठिकाणी तालुका टाकळगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये सरांचं एकंदरीत उपोषण या ठिकाणी दिसून आलंय. मी श्रीराम मारुती सावंत, राहणार प्रॉपर टाकळगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून मी शारीरिक दृष्ट्या 73% अपंग आहे. माझं वय 65 वर्ष आहे. राहणार टाकळगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील असून मुझे टाकळगाव येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या 20 जमिनी संदर्भात मी प्रशासनाला गेल्या 25/5/2026 रोजी लेखी निवेदन देऊन मी आज रोजी 8 तारखेला 8/6/2026 रोजी उपोषणास बसलो आहे. आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून माझी मागणी एवढी आहे की गट नंबर 109 मध्ये 80 आर जी जमीन आहे, त्या 80 आर पैकी इतर अधिकारामध्ये फेरफार नंबर सहित सातबारावर तुम्हाला भेटून जाईल. 20 आर जमीन ही बौद्ध समाजाच्या, मातांग समाजाच्या, या समाजाच्या स्मशानभूमीसाठी शासनाने बऱ्याचशा काही वर्षाखाली, मला सांगता येणार नाही, अधिग्रहित केलेली आहे. अधिग्रहण त्याचा फेर नंबर सहित सातबारावर उल्लेख आहे. ती जमीन आज रोजी इथं जर पाहिली तर ही बांधलेली जी स्मशानभूमी आहे तीच बाजूच्या गटामध्ये अर्ध काम झालेलं आहे. तर माझी आज प्रशासनाला गेल्या 4 वर्षापासून मी विनंती करतोय, स्थानिक प्रशासन, तहसीलदार, भूमी अभिलेख, ग्रामविकास अधिकारी, सरपंच
यांचा पाठपुरावा करीत आहे. यांनी मला देतोन करतो, आज याला भेटलो, आज त्याला भेटलो, उद्या तहसीलदारला भेटतो, उद्या भूमी अभिलेखला भेटतो, असं म्हणून माझी बोलवण केलेली आहे. एकंदरीत उडवाउडी त्याने प्रत्युत्तर देत आहेत या ठिकाणी दिसून येत आहे. आणि तुम्हाला जीवितहानी आहे असं समजलं, तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? मी आज इथं बसल्यापासून स्थानिकचा असल्यामुळं मला थोडं वातावरण इथलं संशयपात वाटलेलं आहे. म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती करतो मी की रात्रीच्या वेळी इथं कर्मचारी शस्त्र पोलीस जर दिला तर अजून चांगलं राहील. माझ्या जीविताला केव्हाही कुठल्याही क्षणी इथं हमला होऊ शकते. संबंधित जे लोक आहेत ते गावातलेच आहेत. माझी मागणी रास्त आहे, त्याची त्याला 60 आर मोजून द्यावी, 20 आर मधली, 80 आर मधली आणि 20 आर जमिनीला कुंपण करून ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात येईल. मी माझं उपोषण मागे घेऊन घरला जातो. तरी संशयित तत्पूर्व ज्या व्यक्तींनी ह्या 20 आर स्मशानभूमीमध्ये गेल्या 60 वर्षापासून जे उत्पन्न काढलेलं आहे, शासनानं अधिग्रहण केलेल्या जमिनीमध्ये यांनी उत्पन्न काढून जे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी काढलेलं आहे, ते कृषी विभागाच्या सहाय्यकाच्या अहवालानुसार ते उत्पन्नाची वसुली करून शासन अकाउंटला जमा तरी करावं. नाही पैसे भरायचे नसतील तर राहिलेल्या शिल्लक जमिनीवर शासनानं बोजा टाकावा. रीतशीर माझी मागणी आहे. ही माझी मागणी पूर्ण झाली की मी आपलं उपोषण सोडून घरला जाण्याची माझी तयारी आहे. तुम्ही स्मशानभूमीमध्येच उपोषण करत आहात, तर कलेक्टर आणि तहसील कार्यालयामध्ये का गेला नाही? अभिनंदन आपलं. तर प्रशासनाला मी जाणीव करून दिली माझ्या लेखी निवेदनामध्ये. मी गेल्या 4 वर्षापासून 9 दिवस याच ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढे 9 दिवस उपोषण केलेलं आहे. 17/9/2021 रोजी प्रशासन तुम्हाला कानाडोळा केली, याबद्दल काही प्रत्युत्तर दिलं नाही. म्हणून जनक या ठिकाणी भूमिका घेऊन ना इलाजास्तव, तसा मी याच्यात उल्लेख केलेला आहे, ना इलाजास्तव मी कुठल्याही प्रशासकीय कार्यालयापुढे उपोषण न करता जी मागणीच आहे, ज्या जागेची जी प्रॉब्लेम जे आहे